मम्मी आजी नाही आली ना? येईल ना बेटा, आता थंडीचे दिवस आहेत तर झोपून उठली नसेल लवकर. येईल आरामात. मी नाही मम्मी, मी बोलवायला जातो आजीला. अरे तर येईल ना. हट मम्मी, मी आजीला बोलवायला जातो. थांब थांब थोड्या वेळ वाट पाय. नाही येईल तर मग चालला जाशील. आता चहा पाणी व्हायचं असेल. का मम्मी, रात्रीच तर आपल्यासोबत यायला पाहिजेत होता आजीनं. येतो म्हणत होती वगैरे आई, पण मग मावशी म्हणाले ना थांब म्हणून, बहिणी बहिणी राहू म्हणून. आणि मग कोणता पण म्हणाली की काहून मी तुझी मुलगी नाही आहे का म्हणते. रात्री तिकडे चालली तर म्हणते तुला झोपायला का जागा नाही आहे का आमच्या इथं म्हणते. म्हणून मग थांबले बेटा आई. मम्मी मग आज का बनवून राहिली तू? का बनवून राहिली म्हणजे आता भात भाजी बनवते. मम्मी काही बनवत नाही आजी आली तर? बनवून ना रात्री बनवून. थांबणार आहे ना आजी, रात्री बनवून मग बढिया. का बनवशील मम्मी? पाहते आता, आईला बोंड आवडतात, बोंड बनवीन म्हणते. मावशीलाही आवडतात कोहड्याचे बोंड. मग 2 वाजे जाईन मी मावशीला बोलवायसाठी, जेवण ठेवून देईन. अरे शांता, आज येणार आहेत का धान तोडायला? अहो नाही येत आज, कुठे धान तोडायला येतील तुम्ही, अशा गोष्टी करता नाही. आता रात्रभर कार्यक्रम पाहिला, कोणी 2 वाजेपर्यंत तर कोणी 3 वाजेपर्यंत, कोणी तर पूर्ण रात्रभर बघितल्या, 5 वाजे आले घरी. आता जेवण खाण करतील ना, आराम करतील घरी. आज कोणीच नाही येत धान तोडायला, कोणी वावरत नाही जात. हो सहजच विचारलो मी. तुम्ही किती वाजे आले हो? मला तर माहितच नाही तुम्ही किती वाजे आले तर. अरे मी 4 वाजले होते, आलो होतो. बापरे, 4 वाजेपर्यंत बघितलं कार्यक्रम. मला तर मस्त आवडला. तिथं होत्या ना नट्या नाचणाऱ्या, काहून नाही आवडेल. का शांता, काही पण बोलते तू. शांता, मामीजी आल्या का? नाही ना आई, आजीच आहे. बघा ना पप्पाजी, मम्मीला म्हणतो मी जातो आजीला बोलवायला, तर आजी मम्मी नाही म्हणते. काहून शांता, जाऊ दे ना तर बोलवायसाठी. अहो कशाला तर, येईल ना आई. चहा पाणी पेईल ना, येईल आई. कोणता म्हणेल मार्च बोलवायलाच येतात म्हणेल, म्हणून म्हणतो राहू द्या, येतील बरोबर त्या बहिणी. ठीक आहे शांता, मी का म्हणतो येतो मी वावरातून थोडासा फेरी टाकून. हे गाय ढोरवाले आता धान तोडून झालं तर सरळ बांध्यामध्येच टाकून देतात ढोरं आपले. आज नाही सोडत ना कोणी गाय ढोरं, तुम्ही की नाही? नाही, घरीच ठेवतील का, आणतील थोड्या वेळात फिरवून. येतो मी चक्कर मारून. जा या तुम्ही. अरे आता स्वयंपाकाला वेळ आहे ना. हो स्वयंपाकाला वेळ आहे ना. आता बनवते ना. अहो मी काय म्हणते, रात्री मावशीचं जेवण सांगून देते घरी. हो ठीक आहे ना, सांग ना आता. तर का बनवू म्हणतो? काही बनव ना बाबा, तुला जो पसंत आहे तो बनव. नाही, आईला ना मावशीला ना हे कोहड्याचे बोंड आवडतात तर बनवीन म्हणते. बनव बनव. हो, आणि दुधाचे वडे. हो ठीक आहे ना, बनव. येतो मग मी वावरातून. हो या. अरे सोनू, विशाल दादा झोपलाच आहे का? हो मम्मी, भाऊ झोपलाच आहे. आता उठून गेला असता, ब्रश करून चहा वगैरे घेऊन घेतला असता मग झोपला असता. जा ना, आवाज देशील. मी नाही देत बाबा मम्मी आवाज. भाऊला आवाज दिला की भाऊ ओरडते. हो, तो झोपेत राहिला ना, त्याचे डिस्टर्ब केला की तो ओरडते. बरोबर आहे. राहू दे, उठेल त्याला जेव्हा उठूशा वाटेल तेव्हा. मम्मी मी आता आजीला जातो बोलवायला. उठ, याचीच आहे आजी. जा बापा जा. बघ आले तरी आई. का हो शांता? आई तुला बोलवायसाठी आता सोनू तिकडे येत होता ना. अर्धा तास झाला, आजी नाही आली. मी बोलवायला जातो, आजी नाही आली, लावून दिलं माझ्या मागे. का बाबा आजी, तू गेली तर तिकडेच थांबली. आली ना बाबू आता. येते तर इकडेच राहत जा. आता 2 मिनिट नाही आली असती ना, निघतच होता हा. आता त्याच्याही घरी पाहुणे वगैरे होते, कुंताच्या घरी नाश्ता पिस्ता करायला वेळच लागते. आम्ही झोपूनही नाही उठला लवकर, झोपलाच होता. थंडी वाढली बाबा, थंडी लागते तुमच्या गावी तर खूप. हो, तुमच्या गावी नाही लागत का आई? आमच्याच गावी थंडी लागते नाही तुला? नाही बाबा, एवढी थंडी नाही लागत आमच्या गावी. नाही आई, अशीच थंडी आहे. आता घरी कशी तू कामागिमात राहते, चुली जवळ बसली राहते, त्याच्यामुळे तुला वाटत नाही. हो तसं काही असू शकते. आता गावी आला की पाहुणेसारखा बसून राहायचा. बापा नाही, मावशी नाही आली का? आली ना, आली. समोर ज्या बायांसोबत गोष्ट सांगून राहिली. दिसले का समोर वावरातून येतो म्हणाले? हो दिसले ना, मी बोलली आता बोलत आहे. आई मी का म्हणतो, कोहड्याचे बोंड बनवीन रात्री पाहुणच्या. कशाला हो बाबा शांता, बाई शांता, त्यालाही कशाला बेटा, साधा भात भाजीच बनवणार. आई आता मावशी किती वर्ष झाले, 2 वर्ष झाला नाही आली होती तर साधा भात भाजीच बनव ना. तूही येते का? तूही किती दिवस झाला नाही आली होती तर मस्त रात्री कोहड्याचे बोंड बनवते आणि दुधीचे वडे. नाही बेटा शांता, मी जाणार आहो 2 वाजे गावी. बापा मावशी कालच आली ना, आज गावी जातो म्हणते. हो बाई शांता, यायचा विचार नव्हता माझ्या अजिबात आता. पण विहीन बाई ना, कुंताई ये ना आई, तरी पण मी त्यांना नाहीच म्हटले. तरी पण मग बाईचा फोन आला तर मी म्हणलं ठीक आहे. आता कसा बेटा, 10 दिवसही राहिला तर तोच आहे आणि 1 दिवसही राहिला तर तोच आहे. घरचाही विचार पाहावा लागते ना. आता ती धान तोडायला जाते तुझी भावजाई,
का म्हणेल माझ्या सासूला समजलं नाही का म्हणेल. झाला ना आता मंडई निमित्त आला मस्त. हो मावशी जाशीन, पण उद्या जाशीन. आता आजच गेल्या पाहिजे असं आहे का? तो काही नाही मावशी, आजच्या दिवस थांब, उद्या जाशीन मग. अहो तो जेवणाचाच आहे ना. आता तुझ्या घरी जेवण करून घेते. रात्री पोरीच्या घरी जेवली, आता तुझ्या इथं जेवण करून घेते. झाला तुझाही मान होते. हो मस्त काम आहे मावशी तुझ्या. साधा भात भाजीच का? चालते बेटा चालते, साधा भात भाजी चालते, त्याच्यानं चांगलं जेवण होते. नाही नाही मावशी, कोवड्याचे बोंड बनवीन म्हणते मी, ना दुधीचे वडे. आता ना येणारच होते मी बोलवायला, खूप उशीर केले यासाठी. मला वाटलं अजून वाट पाहतात का बाबा, म्हटले बोलवायचे. काल मंडईमध्येच सांगितले म्हटले की घराकडे उद्या याल म्हणून. नाही नाही वहिनी, तसं काही वाट वगैरे नाही बघत होतो आम्ही बोलवायची. काल सांगितले ना, कशाला अजून वाट बघायच्या. ताई रात्री 2 वाजे झोपलो आम्ही, त्याच्यामुळे आज काही लवकर उठणं झालंच नाही. बापरे, 2 वाजेपर्यंत बघितलं का कार्यक्रम? हो 2 वाजेपर्यंत बघितलं. तरी ह्या आमच्या विहीनबाई थांबानाच करत होते. मी म्हणले नाही बाबा, आता मी बघूच नाही शकत म्हटले. मग गेला घरी आम्ही. तुम्ही नाही दिसल्या ना ताई, कार्यक्रम बघायला आले ना ते? आली होती कार्यक्रम बघायला, पण उशीरच झाला होता यायसाठी. मग मागेच जागा मिळाली तर मग मागेच बसली, आणि जास्त नाही बघितली मी, 1 तासच थांबली ना मग आली. भाऊची दुकान रात्रभर सुरूच होती का चहाची? हो चहाची दुकान ना, ते सुरूच ठेवला होता. रात्रभर वगैरे नव्हती. हो तरी आले ते 4 वाजले असतील घरी आले तर. भाऊ दुकानात गेले का? नाही दुकानात नाही गेले, दूध आणून ठेवतो म्हणाले, दूध आणायसाठी गेले आहेत. वाट बघत होते तुमची, मग म्हणाले की दूध आणून घेतो म्हणून. अजिताई आता उठलो उशिरा, मग त्याच्यानंतर ब्रश वगैरे केलं, चहा पाणी. लक्ष्मीनं मग नाश्ता बनवला, नाश्ता वगैरे केला. मी म्हटली आता ताईच्या इथं तर जायचं आहे, कशाला नाश्ता बनवली? तर लक्ष्मी म्हणते आईनं म्हणला म्हणते की बनव नाश्ता. मग आता बनवला होता तर खावा तर लागेलच, म्हणून उशीर झाला. लक्ष्मीला काम नाही घेऊन आले तर अशी येत नाही ना, काही नाही लक्ष्मी का माझी काकू आहे का काही नाही. लक्ष्मी नाही येत तर आपणच जावा मुलाखतीसाठी. मी तर जातच राहतो बाबा, त्यांच्याच तर वावरात काम करायला जातो मी. हो का? हो थोड्या कामासाठी काकू बोलवते ना. आता कामं होते ताई ना, कुठं आली असती लक्ष्मी? हो बरोबर आहे, सकाळची वेळ आहे ना, स्वयंपाक बिंपाक सुरू असेल. बसा तुम्ही, मी नाश्ता करते. नाही बाबा, आताच तर नाश्ता करून आलो आम्ही. आता नाही नाश्ता वगैरे. मग जेवण कोणत्या पोटामध्ये करू ते माहित नाही बाबा, जेवण कोणत्या पोटामध्ये कराल तर, पण थोडा नाश्ता तर करावा लागेल. नाही ना ताई, आता बसतो वाटल्यास आम्ही थोड्या वेळ, गोष्टी वगैरे सांगतो. पण आता नाश्ता झालाय, नाश्ता असू द्या. वाटल्यास ना चहा वगैरे बनवून घ्याल थोडासा. बापरे, माझ्या भावाला तर वेळच नाही मिळाली. युवाच्या घर सुटतच नाही का माझ्या भावाचा? आता काही म्हण भाऊ, आता युवाच्या घरी तर थांबावंच लागेल. नाही बरोबर आहे म्हणा. अरे बाबा दुर्गा, नाश्ता गिस्ता बनव ना. बनवते म्हटली, नाश्ता तर नाही करत आहेत. अरे कोण म्हणते नाश्ता करतो म्हणून? कोणी नाहीच म्हणतात. म्हणून का नाश्ता नाही करायचा का? बनव नाश्ता बनव बरं. हो बनवते. नाही वहिनी राहू द्या. भाऊ आम्हीच नाही म्हटलं, वहिनीला बनवत होते नाश्ता वगैरे. आता इवायच्या घरी नाश्ता वगैरे झाला, मग जेवणही चालल्या पाहिजे ना. मग जास्तही नाश्ता केला तर तसाही पोट खराब होते. वहिनीला म्हटलं तरी चहा पिऊ म्हटलं आम्ही, आणि बसतो म्हटलं, वाटल्यास गप्पा गोष्टी करू. तर मी का म्हणतो डुलीराम भाऊ, आज सायंकाळचं जेवण आमच्या इथं मुक्काम करायचा सायंकाळी. नाही बाबा, सायंकाळी कुठं मुक्काम, आता जेवण वगैरे केलं की आम्ही जाणार आहोत. बापा असं कसं जाणार आहात? मी तर म्हटलं माझ्या मावसा भावाची तर सोयरकी झाली, तर म्हटलं त्या निमित्ताने येईल माझा मावस भाऊ. चला बा, आधी नव्हता येत जास्त, आता येईल, राहील रात्रभर. तर आता तर उलटा चला, थोड्या वेळासाठी येते, आला तर नाश्ता पण नाही करत. ते काही नाही, आज मुक्काम आमच्या इथं करणे आहे म्हणजे करणे आहे तुला. नाही भाऊ, आज नाही जमत. आता धान काटणी वगैरे सुरू आहे ना. हे तर नाहीच म्हणत होती तुझी वहिनी, मोठ्या मुश्किल ना आली बाबा. आज तर आता लवकर जाऊ म्हणत होतो मी, पण आता जेवण करूनच जाल म्हणतात. तर त्याच्यामुळे आता म्हणलं जेवण करून जाऊ. रात्री काही झालं नाही का? नाही रात्री ते सुरणाची भाजी वगैरे होती, बस. साधाच. साधा कुठे भाऊ, सुरणाची भाजी म्हणजे साधा झाला का? आपल्याला चालते, साधाही चालते, सगळंच चालते. झाल्या का मंडया मग? अजून बाहेरगावी पण नेता का दुकान वगैरे? नाही भाऊ, बाहेरगावी वगैरे नाही नेत. आता हे गावची मंडई होती की नाही, तर म्हटलं लावून टाकायचा आपल्या मंडईमध्ये दुकान, एन्जॉय करणं होते आणि आपला मालही खपते. असं झाली का मग चांगली विक्री वगैरे? हो या वर्षीचा चांगला राहिला धंदा. अजून सकाळपर्यंत ठेवलो असतं तर झाले असते अजून 1000-1200 रुपये. पण काल सकाळपासून दुकान सुरू होता, मला खूप कंटाळा आला होता. मोठ्या मुश्किलनं ते रात्री 3 वाजेपर्यंत दुकान ठेवलं मी. नाही रे म्हणलं, आता जाऊ दे. अन भाऊ, पप्पू नाही आला?
नाही आला बाबा. त्याला दिवाळीतही बोलवला, दिवाळीतही नाही आला. त्याला सुट्ट्या वगैरे भेटतात की नाही तर का माहीत. मला तर वाटते हा दुनियातून एक पहिलाच पोरगा आहे जो कंपनीत काम करायला गेला. हो ना, बयाच पोरगा आहे. चांगली ऑटो विटो होती घरी, मस्त ऑटो चालवत गेला असता. आता का सांगावं बाबा पोराला. आता झाला ना 2 वर्ष झाला आहे गेला तर. हं? फोन फान करते पण आला नाही आहे पोरगा. हो ना, विदेशला गेल्यासारखाच गेला. विदेशला जातात तर नाही जमत यायला. मग ते ऑटो वगैरे विकली का? नाही विकली वगैरे नाही, कोणाला तरी किरायाने दिलाय. त्यालाच माहित आहे आता कोणाला दिला तर का माहित. बसा तुम्ही, मी चहा आणते बनवून. मी येते ताई तिकडे. हो चला चला. हो दूध कुठे ठेवले? ओट्यावर आहे ना कॅटलीमध्ये. ठीक आहे. कुठं गेली बाबा ललिता? बाहेरूनही आवाज मारली तर बोलत नाही आहे. आतमध्ये कोणी नाही आहे. ललिताच्या घरच्या पाहुण्या गेल्या का गावी? ओ ललिता, ललिता, ओ येते येते. बाबा ललिता कुठे गेली होती तू? किती आवाज दिली मी बाहेरूनही, 2-3 वेळा आवाज मारली. मग हा दार टेकला होता तर खोलली नाही, इकडे आतमध्ये आली. बघते तर इथेही कोणीच नाही. ओ शांतताई बाथरूम मध्ये होती मी, आवाज आला वगैरे पण आता तिथून कशी हो हो म्हणून मी. असं असं पाहुणे गेले का आता? आहेत नाही ना कोणीच. ह्या कावेरी ताईच्या घरी गेले आहेत ना पाहुण्या. आता इकडे चहा नाश्ता वगैरे झाला, गेले आता. हो बरोबर आहे. आता बहिणीच्या घरी जातील नाही तर का. थांबणार असतील ना पाहुण्या? नाही नाही शांतताई थांबणार वगैरे नाही आहे. जाऊन म्हणत बापा 2-3 वाजेपर्यंत. आता धान कापणीचा वगैरे सीजन आहे ना, तर नाही थांबू म्हणत होत्या. तर कावेरी ताई म्हणतात आता सकाळचं जेवण आमच्या इथं म्हणाल्या, नाही तर सायंकाळीच करणार होत्या त्या. हो बाबा आता धानाचा सीजन आहे तर पाहुण्यांना राहायलाच नाही जमत. जाऊ दे आता, आले तेच तर पुष्कळ झाला. नाही तर का शांतताई? चिकू नाही दिसत ना, तोही गेला आपल्या पुपीच्या घरी. हो का? कशाचा नाश्ता केली होती तर मग ललिता? शांतताई आमच्या इथं ना भात वाचला होता रात्री, फोडणी टाकली मग भाताला. एवढा सारा बनवली होती का? नाही नाही शांतताई जास्त नाही बनवली होती. पण खाजच आणला आमच्या इथे जास्त. बघा शांतताई मी शिंगाडे घेतले, कावेरी ताईने पण घेतला शिंगाडे. मग हे यांनी आणला शिंगाडे घेऊन, आणि माझ्या फुफा सासूने समोसे आणला घेऊन, आणि मोठ्या नंदेने जलेबी आणला घेऊन, आणि कावेरी ताईच्याकडले भाऊ त्यांनी पण शिंगाडे आणला 50. अरे बापरे. हो तर मग आता सगळ्यांनी एक एक समोसा खाल्ला, एक एक जलेबी खाल्ला, आणि शिंगाडे खाल्ला 10-10, 15-15. मग जास्त भूकही नव्हती, त्याच्यामुळे वाचला भात. हो होते ना, हे पाहुणे पै राहिले तर भात कधी कमी जाते ना कधी वाचते. नाही नाही हे मंडईच्या वेळेस तसाच होते, खाजाच जास्त होते. मग तुमच्या पण जेवण आहे का तिकडे? म्हणत होत्या कावेरी ताई यावल बहिणी म्हणून, पण ना रात्रीची भाजी वगैरे आहे वाचली. तर मी म्हटली कावेरी ताई आता भाजी आहे म्हटली वाचली, भात वगैरे बनवून घेईन म्हटले गरम गरम. मी नाही येत म्हटले, तुमचे भाऊ नाही येत म्हटले, हा चिकू येईल म्हटली. तर ना मी नाही जात आता. असं. अहो ललिता दुधी आहे का तुझ्या इथं? का हो बाबा शांतताई दुधी म्हणता, लवकी म्हणा ना. तर लवकीला दुधी ते म्हणतात ना. मग आपल्या कोणत्या कोणत्या सबस्क्रायबर्सना समजत नाही. अरे हो खरा तो पण आहे. आणि हो तुम्ही विचारले होते की शिंगाडे म्हणजे काय, शिंगाडे कसे असतात? तर शिंगाड्यांना इंग्लिशमध्ये वॉटरनट म्हणतात. तर तुम्ही गुगलवरती सर्च मारून घ्या. तसे तर ते काळे काळे असतात आणि हे पाण्यामध्ये असतात, आणि ह्याच सीजनमध्ये ते मिळतात. तलावामध्ये वगैरे असतात, तिथून काढतात, मग ते विकत घेऊन आणतात. ते आणल्यानंतर त्यांना शिजवतात, मग विकायला आणतात. आणि साईडला असे 2 काटे पण असतात. त्यांना विकणाऱ्या जे बाया माणसं असतात ते कापून देतात, आणि खायला छान वाटते. तर मंडळींनो असे असतात शिंगाडे. ह्या चित्रामध्ये मी दाखवत आहे असे असतात शिंगाडे. तर आहे का मग ललिता लौकी आहे का? तुझ्या घरी लागल्या होत्या ना त्या दिवशी, आता 8 दिवसाच्या आधी सांगितली होती मी मंडईसाठी ठेवशील म्हणून. हो आहे ना शांतताई, म्हटल्या होत्या तुम्ही. एक नेला माझ्या नंदेनी, कावेरी ताई घेऊन गेल्या, त्याही म्हणत होत्या लौकीचे वडे बनवतो म्हणून. हो मी आता लौकीचे वडे बनवते आणि कोहड्याचे बोंड बनवते म्हटली. माझ्या आईला मावशीला आवडतात. हो का करते ललिता, रात्री बनवीन म्हटली तर मावशी म्हणते मी जाईन म्हणते गावी, मी थांबत नाही म्हणते. तर म्हणलं आता कशी करू, आताच बनवून घेते. मग हे कुंताची आई का? हो माझी मावशी म्हणजे कुंताचीच आई ना. तर थांबत नाही का आता? आता किती दिवस झाले, किती दिवस काय वर्ष, 2 वर्ष झाले असतील नाही आल्या तर त्या. हो नाही आल्या मावशी 2 वर्ष झाला तर. हो तर आता राहायला पाहिजे होतं, आल्या तर 2-4 दिवस ना. तुमच्या इथली आई थांबणार असतील ना. हो का करतेस बापा ललिता, माझी आई म्हणत होती दोघे बहिणी आम्ही सोबत आला म्हणे, तर दोघे बहिणी चालले जाऊ म्हणे. मी म्हणलं आई रा तू कशाला आलीस म्हणलं.
थांब म्हणलं 2-3 दिवस आता आली तर. आता मावशीच्या जमत नाही आहे म्हणून ते चालली म्हणलं. तुला कोणती अडचण आहे म्हटली. आता मग थांबले. नाही तर म्हटले लावू का म्हटले फोन. बाबांना फोन लावून सांगते म्हटले की आई येतो येतो करत आहे म्हणून. आता नाही नाही म्हणते, थांबतो म्हणते 2 दिवस म्हणते. हो बापा, चिकूही घरी नाही आहे. एक तर लवकीच्या वेळ घरावर गेला आहे, आता घरावर चढावं लागेल. भाऊ असतील ना घरी. हो आहेत वगैरे घरी, लेटले आहेत. झोप लागली का आता का माहित त्यांना. जमत नाही का शिडी वगैरे असेल ना निशाणी वगैरे चढायसाठी. जमत नाही तोडायला. आहे की म्हणा असे इकडेच जास्त वर नाही आहे. निशाणी वगैरे लावला तर जमेल गिमेल. अहो तर ललिता तू चढ ना, मी पकडून ठेवते खालून शिडीला हात. बघ जमते का आता. आता झोपले आहेत म्हणते भाऊ, तर नको उठव. हो रात्रीभराच्या उंदा आहे ना त्यांना, तर झोपले आहेत. उठले, ब्रश वगैरे केला, फोडणीचा भात खाल्ला आणि चहा वगैरे पेले ना अजून जाऊन झोपले. चल चल दाखव बरं जमते का आता पाहू. नाही जमेल तर मग सोनूला वगैरे पाठवीन मी. अहो त्यालाच जा म्हणत होती तर पोरगाई नाही का. हट म्हणते मी नाही जात म्हणते. चला बरं तोडून टाकू. हो चल. यांना ना बसल्या बसल्या झोप लागते. जिथं बसले तिथंच घर 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 झोपून जातात. हो काय झालं. का कोणता किती थंड थंड हात लावली, किती दचकलो मी. थंड हात होता का माझा. नाही तर का हसते अजून तिथे दात खडा काढते. मी म्हटली उठवली नाही, आवाजही नाही दिली ना, काऊन घाबरले बाबा. किती थंड लागला हात तुझ्या, बर्फासारखा. फ्रीज मधून काढून आणले का हात. नाही बा, आता कामच करत होती ना, भांडे बिंडे घासली तर आता हात ओले आहेत माझे म्हणून थंड हात लागला असेल. आणि थंडीच्या जास्तच वाटते. अहो तर मी का म्हणते, इथं झोपण्यापेक्षा जाऊन बेडरूम मध्ये झोपा ना. झोपीन ना आता, जेवण वगैरे झाल्यानंतर झोपीन. झाला का स्वयंपाक वगैरे झाला. हो झाला ना स्वयंपाक वगैरे, पण आता नाश्ता वगैरे केले. आता मी म्हटली जेवता की नाही, जेवण करा आता. नाही नाही जेवण करतो ना, आराम करतो. रात्रीच्या उंदा आहे ना, किती वाजे आले तर माहितच नाही बाबा तुम्ही. तू आली होती की नाही तर. आला होता ना, आम्ही पण आला होता. जेवण खाण केला, भांडे वगैरे घासला आणि मग आला. सुरू होऊन गेला होता प्रोग्राम, पण 1 तासच बसला बाबा. आई म्हणते बाई चल थंडी लागते म्हणते आणि बसून नाही होत म्हणते, तर मग आला आम्ही. स्वयंपाक झाला म्हणते कोणता, तर बनव ना मग ताट. अरे ना मामीची आल्या नाही का तिकडे गेल्या तर. शांताराम भाऊच्या इथं गेल्या तर आल्या नाही. नाही नाही आई नाही आली, तिकडेच आहे. आता जेवण वगैरे करते का आता माहित नाही, म्हणत होती घरी आई. जेवण सांगितलं का त्यांनी, तर नाही सांगितलं ना जेवण. जेवण तर नाही सांगितलं ना ताई, ना आली नव्हती सांगायला. पण आई जाईन म्हणते ना. कुठं कुठं जाईन म्हणत आहेत. गावी जाईन म्हणते आई. 2 वाजे बस स्टॉपवर नेऊन द्याल म्हणते. बापा बापा, कालच आले आणि आजच चालले का. धान वगैरे काटणी सुरू आहे ना, तर वहिनी धान तोडायला जातात, तर मग घरी पाहिजे ना. नाही म्हणते मग नंतर येईन म्हणते खाली वेळामध्ये. तर आई म्हणत होती आता सकाळचं जेवण शांतताईच्या इथं करीन म्हणत होती. ताईचा विचार असेल रात्री आता बनवीन म्हणून, असा काही असेल विचार. आता का माहित बाबा, आता आल्यावर माहित होईल आई थांबते की नाही थांबत तर. अरे कोणता, तर आजच्या दिवस थांबून जा म्हणा मामीजींना. उद्या मग वाटल्यास 10च्याच बसने बसवून देतो मी. नाही म्हणत आहे ना आई, तर मग आता मी का करू. ठीक आहे ना, 2 वाजेकडे जायचं आहे ना. ठीक आहे दे पटकन जेवायचं बनव बरं. जेवण करतो ना मस्त, 2-3 तास झोपतो. आता किती 11 वाजले का. हो वाजले ना, 11 वाजले. होते 2-3 तासाची झोप होते माझी. हो बनवते ताट. का ग आई आजचे दिवस थांबली नसती का. थांबली असती लक्ष्मी, पण धान तोडणी आहे ना बेटा. तुझ्या बाबांना मी म्हणतच होती की मी नाहीये, तुम्ही एकटेच जा म्हणून. तर नाही म्हणाले. तू चल लावला. असं चांगला नाही वाटत ना. कसा आला लेकीच्या घरी 2 दिवस थांबला तर बरं वाटते. लहान लहान मन करून राहिली. जाऊशा नाही वाटत आहे आता मला. जाऊशा नाही वाटत आहे तर मग थांब ना तर. लक्ष्मी तुला तर माहित आहे आम्ही हुंडा घेतो म्हणून धान कापणीचा. त्यांना तर म्हटली मी आज सकाळीच येईन म्हणून. 1 दिवस नाही येत म्हणून सांगितले फक्त. कालचा दिवस नाही का, काल गेली नाही ना. आज आता बोंबलत असतील माझ्या नावाने. माझा विचार होता मस्त धान कापणी वगैरे झाल्यानंतर मस्त येईन. नाही मामीजी, बरं केले. आता मंडई निमित्त आले तर याल, नंतर पण याल. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा याल. मग 8 दिवस जायचंच नाही. हो जावई. हो आई 8 दिवस राहते का. विहीन बाई लेकीच्या घरी आला तर 2-4 दिवस थांबायचेच बाबा. हो ना विहीन बाई, आता येईन ना, आता थांबणार मी. आराम नाही केले काही नाही. झाला तरी विहीन बाई 1 तासाचा झाला तरी आराम. मी तर म्हणत होती लवकर निघू म्हणून, आता तर 3 वाजून गेले बाबा. हे झोपले होते तर म्हणलं आता आपणही थोडा वेळ लेटून जाऊ, तर डोळाच लागून गेला. हो रात्रीचा उंदा होता ना. दुर्गाताई म्हणत होते की नका जाऊ आज, नका जाऊ, थांबा आज रात्रीचं जेवण आमच्याकडे कराल. खूप आग्रह करत होत्या त्या पण. थांबून जायचा होता मग दुर्गा म्हणते
येते म्हणते माझी जाऊ, तर थांबत नाही म्हणते, तुमच्या इथंच राहतात म्हणते, आमच्या इकडे थांबतच नाही बाबा म्हणते, आता जुनी रिश्तेदारी कमी झाली म्हणते. नाही नाही विनबाई, तसा काही नाही आहे. हो तसं काही नाही आहे, पण त्यांना वाटते की येतात आपल्या विनीच्याच घरी राहतात, आमच्या घरी राहतच नाही. हो बरोबर आहे, आता राहिलो नाही ना आम्ही त्यांच्या पण इथं. तर मग विनबाई कधी येता तुम्ही? या एखाद्या दिवशी तुम्ही पण वेळ काढा भाऊसोबत. मला तर वेळच वेळ आहे बाबा, मी कुठेही जाऊ शकते, हे तुमच्या भावांनाच वेळ नाही आहे. दुकान बंदच नाही ठेवत, वावरातले कामं सुद्धा नाही पाहत, तर सगळं मलाच बघावं लागते. हो आता किराणा दुकान आहे तर तिथं तर बसावंच लागते. हो मग कधी कधी लक्ष्मी राहते दुकानामध्ये, तर येऊन जातात मग हे वावरात. नारायणला तर त्याच्याच कामाने फुरसत नाही मिळत. आता तुम्ही जाणार आहात म्हणून तर थांबला, नाही तर आजचाही ऑर्डर होता. कशाला थांबले तर जावाई? मग ऑर्डर घेतलीच नाही का तो? नाही नाही मामीजी, पाठवलो ना, कामावर राहतात ना मुलं, त्यांना पाठवलो. येतो म्हणालो मग मी 4 वाजेकडे. असं असं, या मग जावई बापू, बाई लक्ष्मी या मग. हो नाही येते नाही. बरं ठीक आहे जी भाऊ. कधी येता मग? काढा एखाद्या वेळेस ट्रिप काढा म्हटलं 2-3 दिवसाची. का भाऊ, तुम्ही येता तर रात्रभर थांबता, दुसऱ्या दिवशी जाता आणि आम्हाला म्हणता की 2-3 दिवसाची ट्रिप काढा. नाही आता वावरातल्या कामं नसले असते ना तर थांबलोच असतो आम्ही, 2 दिवस तरी थांबलो असतो. वावरातले कामं असल्यामुळे आता धान तोडणी सुरू आहे ना, त्याच्यामुळे जावं लागत आहे. हो हो बरोबर आहे. आल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाही नाही भाऊ, तुम्ही बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. चला या निमित्तानं भेटीगोटी झाल्या. फोनवर तर बोलणं होते म्हणा, पण भेटीगोटीमध्ये वेगळाच आनंद राहतो. हो हो बरोबर म्हटलं भाऊ तुम्ही. चला येत राहा मग. हो हो हो. पार्वती चल ना, बस ना लवकर. हो येते येते. ठीक आहे बाई लक्ष्मी, येतो मग मी. तब्येतीची काळजी वगैरे घे. हो हो आई, तब्येत वगैरे ठीक आहे ना माझी.